आज आपण तिळाची करंजी करणार आहोत। करंजीच्या पारीसाठी पीठ भिजवायला घेऊया। मैदा घेतला आहे, 2 चमचे बारीक रवा, चवीनुसार मीठ, सर्व मिक्स करून घेऊया। 2 चमचे साजूक तूप गरम करून घेतले ते टाकूया। साजूक तुपाचं मोहन टाकल्यामुळे करंजी छान कुसकुशीत होते। तूप गरम आहे, चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व मैद्याला तूप व्यवस्थित लावून घेऊया। थोडं थोडं पाणी टाकून पीठ भिजवून घेऊया। पीठ छान भिजवून घेतलं आहे, जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, असं पीठ भिजवून घ्यायचं। हे पीठ 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवूया। गॅसवर कढई तापत ठेवली आहे, 1 वाटी तीळ टाकते। मंद गॅसवर तीळ छान भाजून घ्यायचे। तिळाचा रंग बदलला आहे, तीळ छान टपोरे झाले, तिळाचा चटचट आवाज यायला लागला आहे। याच्यामध्ये 1 चमचा खसखस टाकते। 1 मिनिटभर खसखस भाजून घेऊया। तीळ आणि खसखस छान भाजले गेले, आता मी हे काढून घेते। डेसिकेटेड कोकोनट टाकूया। मंद गॅसवर भाजून घ्यायचे। डेसिकेटेड कोकोनटचा रंग बदलला आहे, छान सुगंध सुटला आहे, आता मी हे काढून घेते। तीळ, खसखस आणि डेसिकेटेड कोकोनट छान भाजून घेतले आहे, मिक्स करून घेऊया। थंड झालं की आपण हे मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेऊया। मिश्रण थंड झालं आहे, याच्यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर टाकते, अर्धा चमचा सुंठ पावडर, थोडासा जायफळ किसून घेऊया। याच्यामध्ये चिरलेला गूळ टाकते, सर्व मिक्स करून घेऊया। मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये सर्व साहित्य टाकूया। मिक्सर चालू बंद करून जाडसर वाटून घेऊया। मिक्सर चालू बंद करून जाडसर वाटून घेतले, काढून घेऊया। आपले सारण तयार झाले। करंजी करायला घेऊया। करंजी करण्यासाठी पिठाचा एक गोळा घेतला आहे, गोळा हातावर चांगला मळून घ्यायचा। करंजीची पारी लाटून घेऊया। करंजीची पारी मध्यम लाटायची, खूप जाड पण नाही आणि खूप पातळ पण नाही। साचा घेतला आहे, करंजी आपण साच्यात करणार आहोत। याच्यामध्ये पारी ठेवूया, सारण टाकूया, काठाला पाणी लावून घ्यायचं। तुम्ही दूधही लावू शकता। छान झाली करंजी। गॅसवर कढईमध्ये तेल तापायला ठेवलं आहे, करंजी तळून घेऊया। याच्यासाठी तेल मध्यम तापवायचं। करंजी टाकूया। लो टू मीडियम गॅसवर करंजी तळायची। करंजी उलटून घेऊया। दोन्ही बाजूनी गुलाबीसर रंग येईपर्यंत करंजी तळून घ्यायची। करंज्या दोन्ही बाजूनी छान तळल्या गेल्या आहेत, दोन्ही बाजूनी छान रंग आलाय। आता मी या करंज्या काढून घेते, निथळून घेऊया। छान झाल्यात करंज्या। आपल्या तिळाच्या करंज्या तयार झाल्या।